सर, जेव्हा तुरुंग व्यवस्थापनाची गोष्ट बाहेर निघते तेव्हा किरण बेदींचं नाव खूप प्रामुख्याने आणि रिस्पेक्टफुली घेतलं जातं. त्या पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या आणि त्यांनी पाहिलं की आधी तुम्ही कैद्यांना माणूस म्हणून ट्रीट करा, सुधारण्याची संधी द्या, आणि त्यांनी ते खरंच इम्प्लिमेंट करून दाखवलं. म्हणजे योगा क्लासेस असतील, शिक्षण असेल वगैरे वगैरे, आणि त्यातून बरेच कैद्यांनी आत राहून MBA वगैरेचे शिक्षण प्राप्त करून ते त्याच्यानंतर चांगल्या ठिकाणी जॉबला लागले. तर अशा अधिकाऱ्यांची खरंच गरज आहे. म्हणजे त्यात तुमच्यात माझ्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही. बरोबर आहे. फक्त वैषम्य याचं वाटतं की अशी अधिकारी सापडत नाहीत. 1996 साली मी चुकत नसेल तर किरण बेदींना हा पुरस्कार जाहीर झालेला होता. कदाचित तो 95ला जाहीर झाला असा, कारण मला अजूनही आठवते की 6 जानेवारी 1996ला याच विषयावर मुलाखत घेण्यासाठी मी किरण बेदींना भेटायला गेलो, तेव्हा मी कॉलेजचे विद्यार्थी होतो. ओके. तर त्यामुळं त्यांनी जे काही करून दाखवलं ते फक्त पुस्तक वाचून नाही समजलं. मला किंबहुना ते पुस्तक वाचून जेवढं नाही समजलं तेवढं कैदी म्हणून मी राहून आल्यावर समजलं.